नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत रवा आणि पालकचा एक नवीन नाश्ता. तर मी इकडे रवा घेऊन घेतला आहे. आता हे साईडला ठेवून घेते. रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे. 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं अद्रक, उकळवून घेतलेला पालक, कोथिंबीर. आता हे सर्व पाणी टाकून व्यवस्थित बारीक करून घेते. हे बघा, व्यवस्थित बारीक करून घेतले. आता भांड्यात काढून घेऊ. इकडे सर्व साहित्य बारीक करून घेतलं आहे. मी जिरं बारीक करायचं विसरले होती. जिरं पण बारीक करून घेतलं मी नंतर. चवीप्रमाणे मीठ. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता बघू शकता किती छान झालं आहे. व्यवस्थित बारीक झालं आहे सर्व. इकडे तावा पण व्यवस्थित गरम झाला आहे आपला. तेल टाकून घेऊ. थोडासा खाण्याचा सोडा पण टाकून घेऊ, चिमूटभर. तुम्ही पाहिजे तर इनो पण वापरू शकतात. परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ सर्व. बघू शकता आपलं बॅटर किती छान झालेलं आहे. जास्त आपल्याला पातळ पण करायचं नाही आहे, याच पद्धतीने राहू द्यायचं आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. सर्व व्यवस्थित तयार आहे आपलं मिश्रण आणि तावा पण गरम झाला आहे. आपण आता नाश्ता बनवून घेऊ. तावा पण व्यवस्थित गरम झाला आहे. व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे बॅटर आपल्याला. तुम्ही पाहिजे त्या आकारात बनवू शकतात, छोटे मोठे. मी थोडंसं 2 चमच्याचं बॅटर टाकलं आहे. पसरवायचं नाही आपल्याला, याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. आता थोडंसं वरतून टोमॅटो टाकते. मस्त बारीक कट केलेला टोमॅटो. थोडंसं वरतून पनीर पण टाकते. पनीर किसून बघू शकतात व्यवस्थित टाकून घेतलं आहे. जाडी पण पडली आहे. पलटवून घेऊ आता आपण. कलर पण छान आला आहे आपला. पलटवून घेऊ आता आपण. हा बघा, आपला मस्त पालकचा नाश्ता बनवून तयार आहे. बघू शकता किती छान शेकला गेला आहे. तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी डब्याला असं या पद्धतीचा नाश्ता नक्की बनवून द्या. खूप छान होतो. जर तुमचे मुलं पण भाज्या खात नसतील तर याच पद्धतीने करा. सर्व नाश्ता आता मी याच पद्धतीने बनवून घेते. बघू शकतात. हा बघा, आपला पालक पनीरचा नाश्ता बनवून तयार आहे. बघू शकता किती छान झाला आहे. हा बघा, हातात घेऊन दाखवते तुम्हाला. बघू शकता. तुम्ही पण नक्की बनवून बघा, खूप छान होतो. आणि रेसिपी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.